नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये जर अशी एखादी जाहिरात आली आणि भरपूर हजारोच्या पटीमध्ये त्याच्या जागा आहेत आणि कोणतीही परीक्षा न घेता तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. मी जर असं म्हटलं तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे खरं आहे. आपल्या भारत सरकार विभागाचं जे पोस्ट विभाग आहे त्या विभागानं अशी हजारो पदांची जाहिरात काढली आहे. तब्बल 28,000 प्लस जागा या ठिकाणी आहेत आणि यामध्ये कोणतीही परीक्षा न घेता तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. दुसरी गोष्ट, काम हे फक्त तुम्हाला 4 ते 5 तासाचं काम असणार आहे आणि तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, म्हणजेच भारत सरकारचा जॉब आहे. त्यामुळे तुम्हाला पगार देखील तशा पद्धतीने चांगला मिळणार आहे. प्लस तुमचा भत्ता देखील तुम्हाला चांगल्या पटीमध्ये असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये गावातच तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त आणि फक्त फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला मिळालेल्या जे काही 10वी-12वीचे मार्क आहेत त्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं काम देखील कसं असणार आहे काय याबद्दल. आता तुम्हाला संपूर्ण पीडीएफ जर बघितली तर सगळी इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही. परंतु मी आहे ना, स्वप्नील भंडारे आपल्या सोबत असल्यामुळे तुम्ही काही काळजी करायची नाही. तुम्हाला संपूर्ण माहिती मराठीत सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला देखील पाठवायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो बघा, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये एक चांगलं क्लास 2 लेवलचं पद आहे, सहाय्यक आयुक्त, आणि त्याला सुद्धा एकच परीक्षा आहे. परीक्षा देऊन तुम्हाला काय होणार आहे, तुमचं चांगले या मोठ्या पोस्टवरती सिलेक्शन होणार आहे. त्याकरता अभ्यास करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच आहेत, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. बघा, टेक्निकल आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा 2 बॅच आहेत. जर टेक्निकलची बॅच आहे 2499 रुपयाला, टेक्निकल नॉन टेक्निकल हे दोन्ही एकत्र मिळून 4999 रुपयाला. म्हणजे ह्या 2 बॅच आहेत. तुम्ही यापैकी तुम्हाला जी वाटेल ती बॅच घ्या आणि अभ्यासामध्ये योग्य दिशा मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच उपलब्ध होतील. 1 फेब्रुवारी पासून ह्या बॅच सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर संपर्क करण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि ह्याची सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला पुढे जाऊया आपण. मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आली. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तिन्ही खंडपीठामध्ये ही भरती आहे. क्लर्क आणि शिपाईच्या भरपूर जागा आहेत, त्याच्या देखील बॅच आहेत. शिपाईची 99 रुपयाला बॅच दिली आणि क्लर्कची 499 रुपयाला बॅच दिलेली आहे. या बॅच पण तुम्हाला एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे स्पर्धा परीक्षेत शिक्षण पोहोचवत त्याचं देखील सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार हो या उद्देशानं फी कमी ठेवलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहेत आणि ह्या बॅच घेऊन तुम्ही तुमच्या निवड यादीपर्यंत तुम्हाला सिलेक्शन होईपर्यंत तुम्हाला योग्य मार्गदर्शक ठरतील, योग्य पारदर्शकता येईल अभ्यासामध्ये आणि तुम्हाला एक तो यशाचा प्रवास आहे तो खडतर होण्यापेक्षा एकदम सुलभ होईल आणि तुमचं यश तुम्ही मिळवाल. म्हणून ह्या बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलीत. ह्या बॅच घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमची माहिती घ्या. बघा, म्हणजे या बॅच बद्दल तुम्ही माहिती घ्या आणि बॅच घ्या, अभ्यास करा. कारण तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणतरी मेंटर्स लागतं, कोणतरी गायडन्स करणं आवश्यक असतं. ते संपूर्ण यातून तुम्हाला मिळणार आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाणार आहोत. जर बघा, डाक पोस्ट म्हणजे आपण पोस्ट विभागात काय आहे, पोस्ट विभाग हा आहे भारत सरकारचा पोस्ट विभागात. आता यामध्ये 2 पदांसाठी जाहिरात आली. बघा, पहिलं पद आहे बघा, शाखा पोस्ट मास्तर. शाखा पोस्ट मास्तर हे पहिलं पद आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं पद आहे बघा, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर. सहाय्यक पोस्ट मास्तर. ठीक आहे. आता या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी
तुम्हाला जी काय डेट आहे ती डेट तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. डेट लक्षात ठेवा, तारीख लक्षात असू द्या. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात अगोदर रिक्त पदांवरती भरती करण्यासाठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ 28,000 प्लस पदे या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कसे? ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाईन विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं यामध्ये तुम्हाला एकाच वेळी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. फक्त एकाच वेळेस ऑनलाईन नोंदणी एका वेळेस करायची. त्याची तारीख तुम्ही लक्षात ठेवा. बघा ही तारीख तुम्हाला सांगेल मी. ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026. फक्त तुम्हाला 15 दिवसाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. ती तारीख लक्षात ठेवा. 31 जानेवारी पासून चालू होते. 31 जानेवारी 2026 पासून ते 14 फेब्रुवारी. बघा 14 फेब्रुवारी 2026 ही तारीख या ठिकाणी लक्षात असू दे. ह्या तारखेच्या आतमध्ये तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्याची तारीख पण लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारी. बघा 2 फेब्रुवारी पासून 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी. बघा 16 फेब्रुवारी म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाहीत. कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाहीत. फक्त तुमचा फोटो आणि तुमची सही हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे फॉर्म भरत असताना. बाकी तुम्हाला जी फॉर्म मध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना जी काही माहिती विचारलेली तेवढी माहिती भरायची आहे. जे तुमचे गुणपत्रकावर गुण दिले, तुमचं नाव, ओळखीचा पुराव्यासाठी जे काय त्यांनी डिटेल विचारली ती खरी डिटेल भरायची. एक जरी चूक त्यामध्ये आढळली तर तुम्ही त्या निवड प्रक्रियेमधून तुम्हाला बाद केलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, फॉर्म भरत असताना जर चुका झाल्या, तुम्हाला फॉर्म भरत असताना जर चुका झाल्या तुमच्या, तर तुम्हाला ही जी तारीख आहे ही तारीख कोणती लक्षात ठेवा, 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत तुमचं ऍप्लिकेशन नोंदवायचंय, तुमचा फॉर्म भरायचा आहे. आणि 16 तारखेनंतर विद्यार्थी मित्रांनो 18/2 ते 19/2 ही 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला तुमच्या चुका, जर तुमचा फॉर्म सबमिट करत असताना काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी हे तुम्हाला 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्याकरता चुका दुरुस्त करण्याकरता वेळ दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आता तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जॉब वगैरे कसा असणार आहे, पगार किती असणार आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला सध्या सुरुवातीला बेसिक असणार आहे 10 ते 12 हजार रुपये. 10 ते 12 हजार बेसिक असणार आहे. पण तुम्हाला भत्ते इन्सेंटिव्ह सगळं मिळून तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे ते 20 ते 22 हजारापर्यंत जाईल. लक्षात ठेवा. आता हा जो कालावधी पिरियड जो काय आहे तो आहे 3 वर्षाचा. 3 वर्ष हा तुम्हाला 10 ते 12 हजार रुपयाचं बेसिक असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काम असणार आहे, काम हे फक्त 4 ते 5 तासाचं काम असेल. आणि यामुळेच ह्या 4 ते 5 तासाचं जे काही वर्किंग आहे ते पकडूनच तुम्हाला त्या लेवलनं तुम्हाला पेमेंट, भत्ते वगैरे सगळं दिलं जाणार आहे. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या गावामध्ये तुमची नोंदणी होईल त्या गावाच्या आसपास किंवा त्या गावातच तुम्हाला राहणं बंधनकारक राहील. कारण ते सगळं वेळेवरती पोहोचलं पाहिजेत. त्यांचे जे काही काम असतात, त्यांचे काय वर्ण आदेश आलेले असतात, ते पोस्ट ऑफिस मधलं जे काही काम आहे ते वेळेत होणं खूप बंधनकारक असतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षानंतर काय होणार आहे, 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट व्हाल. बघा 3 वर्षानंतर तुम्ही कायमस्वरूपी व्हाल. कायमस्वरूपी झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काय पेमेंट आहे ते पेमेंट, तुमचं पेमेंट होईल 25,000 रुपये बेसिक होईल. 25,000 रुपये बेसिक होईल. 25,000 तुमचं बेसिक, तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो काय कॅश इन तुम्हाला पेमेंट जे मिळणार आहे भत्ते वगैरे मिळून तुम्ही टोटल तुम्ही जाल 45 ते 50,000 रुपयापर्यंत तुमचं वेतन मिळेल. तुम्हाला हे हातामध्ये जे काही कॅश येईल ना ते तुम्हाला 45 ते 50,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पगार मिळेल. सगळं मिळून. परंतु लक्षात घ्या तुमचे हे कामाचे तास 3 वर्षानंतर 8 तास होतील.
किती होतील कामाचे तास? 8 तास होतील. ज्यावेळेस तुम्ही कायमस्वरूपी व्हाल त्यावेळेस बघा, कायमस्वरूपी ज्यावेळेस तुम्ही व्हाल त्यावेळेस तुमचं कामाचे तास 8 तास होतील. तुमचं पेमेंट देखील वाढेल. किती? 3 वर्षानंतर. बघा 3 वर्षानंतर तुमचं ही प्रोसेस या ठिकाणी या पोस्टामध्ये तुमची नोकरी अशी असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, या विभागाच्या सेवा देण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला ग्रामीण भागात ह्या सेवा देण्यासाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष त्या तुम्ही जवळ आसपास असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या 2 पोस्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्तर. यामध्ये शाखा पोस्ट मास्तर जो गावात आपलं पोस्ट ऑफिस असतं त्या ऑफिस मधलं जे काही काम असतं ते सगळं बघतो. सहाय्यक पोस्ट मास्तर ह्यांचं काम हे आलेले जे काही पत्र असतात ते पत्र पोच करण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला असतं. त्यामुळे तुम्हाला सायकल चालवणं येणं खूप बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट, स्थानिक भाषा आपल्या महाराष्ट्रात राहत असल्यामुळे तुम्हाला मराठी येणं खूप बंधनकारक असणार आहे. ह्या सगळ्या सूचना तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोच. आता फॉर्म भरत असताना तुम्हाला काय लागणार आहे काय नाही हे तुम्हाला या ठिकाणी मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. तुमची निवड प्रोसेस जी आहे ती 10वी जे काही गुणपत्रक आहे त्या गुणपत्रकामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी, तो आता महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय. तुम्हाला मराठी येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. बघा म्हणजे त्यांनी क्रायटेरिया असा दिलाय, त्या जे आपले पीडीएफ आहे पोस्टाची जी जाहिरात आली त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी तुम्हाला यावं. स्थानिक भाषा मराठी येणं तुम्हाला खूप बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, 10वी उत्तीर्ण तुम्ही या विषयात असले तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. लक्षात असू द्या, 10वी मध्ये तुमच्या या गुणपत्रिकेमध्ये जे सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्टमध्ये मराठी आणि इंग्रजी असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. अदरवाईज तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. हे बाब तुम्ही सगळ्यात महत्वाची लक्षात असू द्या. 10वीला तुम्हाला किती मार्क मिळालेत या मार्काची तुम्हाला या ठिकाणी या मिळालेल्या मार्कावरती तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादी या मार्कावरती तुमची तयार केली जाणार आहे. लक्षात ठेवा, निवड यादी तुमची निवड यादी या मार्कावरती तयार केली जाईल. पर्सेंटेज मध्ये तुमची मार्क असतील तर तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केली जाईल त्या मार्कनुसार. बघा आता यामध्ये लक्षात ठेवा, ज्या वेळेस एखादा 90% वाला जर त्यांनी घेतला, फॉर उदाहरण सांगतो तुम्हाला, 90% वाला जर घेतला आणि त्यानंतर 2 नंबरचा विद्यार्थी समजा त्याला 89.95 आहेत पण तो काही आलाच नाही, तर त्याच्यानंतर समजा येणारा विद्यार्थी जर 89% मार्क घेतलेला जर असेल त्या निवड यादीमध्ये, तर त्याची सिलेक्शन त्याच्या जागेवरती घेतलं जाईल. किंवा तो कोणत्याही इतर कारणाने अपात्र झाला, आला नाही, काही गोष्टीमुळे त्याचं अपात्रता झाली, तर नंतर हा विद्यार्थी या ठिकाणी घेतला जाईल. अशा प्रोसेसनी त्या ठिकाणी त्याचं निवड यादी तयार होत असते, गुणवत्ता यादी ती तयार होत असते. दुसरी गोष्ट, यामध्ये तुमचे चान्सेस भरपूर असतात, जागा भरपूर आहे. ही पात्रता यादी प्रत्यक्ष यादी खूप दिवस चालेल का, तर यामध्ये असं आहे की तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही जर हजरच झाली नाही, तुमची ऑर्डर तुम्हाला, आता बघा तुम्ही फॉर्म भरला का, फॉर्म भरल्यानंतर जी लास्ट डेट दिलेली त्यांनी लास्ट डेट दिली फॉर्म भरण्याची 16 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारी नंतर 15 दिवसांनी तुमची लगेच निवड यादी गुणवत्ता यादी निवड यादीनुसार सगळी प्रसिद्ध होईल. त्यानुसार तुमची पुढच्या 15 दिवसात तुम्हाला लगेच कागदपत्र पडताळणीला बोलवलं जाणार आहे. हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या, कारण त्यांनी त्यांच्या या जी काही जाहिरात काढली यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, त्यामुळे ही जी काय पात्रता यादी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आहे ती परत नंतरची प्रत्यक्ष यादी वेटिंग लिस्ट ती अशी चालेल. 30 दिवसाच्या आतमध्ये त्याला ऑर्डर दिल्यानंतर तो 30 दिवसाच्या आतमध्ये जर हजर झाला नाही त्याची निवड रद्द करण्यात येईल. जर तो हजरच झाला नाही तर असं समजण्यात येणार आहे की त्याला हा जॉब जॉईन करायचा नाही, त्यामुळे त्याची निवड 30 दिवसानंतर लगेच रद्द होणार आहे. बर, आता ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी यामध्ये काय आहेत, हे तुम्हाला ज्या सूचना आहेत, ह्या जे काही निवड यादी असेल, प्रत्यक्ष यादी असेल, ज्या तुम्हाला काही सूचना द्यायच्या हे ते वेबसाईटवरती वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी पुन्हा एकदा
दिवसेंदिवस त्या जोपर्यंत त्याचं फायनल सगळं होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती वेबसाईट सारखी चेक करत राहावं लागणार आहे. त्यांनी काय सूचना दिल्या काय दिलेले नाहीत त्याकरता तुम्हाला जर तिकडे वेळ जर नसेल भेटत तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण ह्या अपडेट तुमच्यापर्यंत या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरून पोहोचवत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं परत पुढे जाऊन सांगतो तुम्हाला काही गोष्टी जे काय आहेत की निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया कशी असेल काय असेल तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता सांगितलेली आहे कशा पद्धतीने निवड प्रक्रिया होईल. आता फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मिनिमम 18 वर्ष वय त्याचं असावं, जास्तीत जास्त 40 वर्ष वय असावं आणि 62 किती वयाची 65 वर्ष असलेला उमेदवार या ठिकाणी सेवेतनं निवृत्त होईल. लक्षात ठेवा तो या ठिकाणी काम करू शकत नाही असं जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ते पण तुम्ही बघून घेऊ शकता. SC ST साठी 5 वर्षाची शिथिलता असेल म्हणजे 40+5 म्हणजे SC ST वाला 45 वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतो. ओबीसी वाला 3 वर्ष सूट आहे म्हणजे 43 वयापर्यंत तो ओबीसी वाला अर्ज दाखल करू शकतो. EWS त्यांच्यासाठी नाहीये. त्यानंतर PWD म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज म्हणजे PWBD यामध्ये 10 वर्षाची दिली म्हणजे 50 वयापर्यंत तो या ठिकाणी अर्ज दाखल करेल. त्यानंतर PWBD प्लस ओबीसी जर असेल तर 13 वर्षे म्हणजे 40 50 53 वयापर्यंत या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. आणि त्यानंतर SC ST वाला जर असेल तर 15 पर्यंत मग तो 55 वय बघा 55 वयापर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो. अशा पद्धतीनं वयोमर्यादा आपण या ठिकाणी देत आहोत. तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे सगळं सांगतो. 10वी पर्यंत क्वालिफिकेशन आहेत. यामध्ये 10वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठी आणि इंग्रजी विषय त्याच्याकडे त्यांनी घेतलेले असावेत. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यानुसार त्यांनी काय क्रायटेरिया दिलाय पण आपण फक्त महाराष्ट्रापुरतं या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर इतर पात्रता काय दिलेल्या आहेत त्यांनी तर बघा त्याच्याकडे संगणकाचं ज्ञान असावं सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर संगणकाचं ज्ञान त्याला सायकलिंग चालवायला येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तो त्या ठिकाणी उपजीविकेचं पुरेचं साधन त्याच्याकडे असावं सगळ्यात महत्वाची. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यामध्ये त्यांनी एक अशी गोष्ट नमूद केली की तुमचा जो काय हा जॉब आहे हा जॉब सोडून तुमचं उपजीविकेचं साधन हे वेगळं असावं. तुम्ही याच जॉबवरती ते उपजीविकेचं साधन अवलंबून आहे असं तुमचं असता कामा नाही. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुमचं काय असेल ते उपजीविकेचं साधन हे वेगळं आहे आणि हा जॉब आहे तो वेगळा आहे. तुम्ही जर असं या जॉबवरती किंवा या पगारावरती जर उपजीविकेचं जर साधन तुमचं जर असेल तर ते अलाउड केलं जाणार नाही. कारण पुढे जाऊन त्यांना काही अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांनी तो क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो विद्यार्थी 10वी असावा, 10वी पास झालेला असावा, कमीत कमी त्याचं शिक्षण 10वी आणि 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच या ठिकाणी ह्या वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहेत. बघा SSC सेकंडरी म्हणजे माध्यमिक सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन बघा. त्यामुळं लक्षात ठेवा मार्क इन पासिंग मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश गणित आणि इंग्रजी विषयासह तो उत्तीर्ण असावा. लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेत गणित प्लस इंग्रजी गणित प्लस इंग्रजी हे दोन विषय तुमचे उत्तीर्ण असावेत. म्हणजे तुमचा जो काही रिझल्ट असेल त्यामध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय असावेत. हे बंधनकारक आहे. लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय घेऊन तो 10वी उत्तीर्ण झालाय अशाच विद्यार्थ्याला या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतो. त्यानंतर त्याची 10वी झालेली असावी. त्यानंतर स्थानिक भाषेचं त्याला ज्ञान असावं. स्थानिक भाषा आपण महाराष्ट्रात असल्यामुळे मराठीचं त्याला पुरेपूर ज्ञान असावं. दुसरी गोष्ट संगणक तुम्हाला हे सांगितल्याप्रमाणे संगणकाचं ज्ञान असावं, सायकलिंग यावी आणि तो उपजीविकेचं पुरेसं साधन त्याच्यापर्यंत असावं. अशा पद्धतीने बघा आहे. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात असू द्या की जर तुम्हाला ग्रेड दिलेले असतील तर ग्रेड जर असतील तर निवड कशा पद्धतीने होईल ते पण या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया दिलाय. A1 ग्रेड जर असेल तर 10 पॉईंट असतात तर त्याचं 9.5 असं या ठिकाणी मल्टिपल फॅक्टर या ठिकाणी काउंट केलं जाईल. A2 असेल तर 9.5 असेल, B2 असेल तर 8,
त्याचं 9.5 या ठिकाणी काउंट केलं जाईल. B2 7 जर असेल तर 9.5 असं ग्रेड तुमचा कन्सिडर केला जाणार आहे. त्यानंतर C1 असेल तर C6 ग्रेड 0.6 असतो तर त्याचं 9.5 घेतले जातील. म्हणजे तिथून पुढे खाली D पर्यंत 9.5 असणार आहे. म्हणजे शक्यतो आपल्याकडे हे जे काय आहे ते टक्केवारीमध्येच मार्क असतात, ग्रेडचा काही जास्त संबंध येत नाही. त्यामुळे तुम्ही याकडे जास्त लक्ष देऊ नका. निवडीनंतर जे काय कागदपत्र आहेत ते कागदपत्र या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. तुमची 15 दिवसानंतर निवड यादी लागेल. त्यानंतर 15 दिवसात तुम्हाला कागदपत्र पडताळणी करता बोलवलं जाणार आहे. त्यामुळे मार्कशीट तुम्हाला लागेल 10वीचं मार्कशीट लागेल. आयडेंटिटी ओळखीचा पुरावा तुमचा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, लायसन असेल, या तिन्हीपैकी कोणतं जरी नेलं तरी चालणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर PWBD सर्टिफिकेट एक लागणार आहे. EWS एक सर्टिफिकेट लागेल. तुम्ही जर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट जर ट्रान्सजेंडर मधून जर अर्ज करत असाल तर ते या ठिकाणी तुम्हाला ते लागेल. आणि जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांचं तुम्हाला सर्टिफिकेट एक तुम्हाला घेऊन जावं लागेल. तुमची जी काय वैद्यकीय तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला तुमचं कशा पद्धतीने या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं ते लागेल. दुसऱ्याच्या काय सूचना आहेत त्या सूचना इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील असतात. त्यामुळं त्यावरती मी जास्त काय बोलणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीनं फॉर्म भरता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं बघा 14 नंबरला महाराष्ट्र दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी मराठी, मराठी आणि कोकणी मराठी ह्या 2 लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म कास्ट वाईज जर काय असेल तर त्याचे काय फॉर्म आहेत. इकॉनॉमिकली इन्कम अँड असेट सर्टिफिकेट हे पण तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. बघा हे तुम्ही पूर्णपणे जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण फॉर्म भरण्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहे, कोण यामध्ये पात्र आहे, कोण फॉर्म भरू शकतो, जास्त लोड घेऊ नका. फक्त तुमच्या गुणवत्तेच्या आधारे तुमची निवड होणार आहे. फॉर्म भरणं सुद्धा खूप सोपं आहे, खूप अवघड काही नाही. फॉर्म भरा आणि तुम्ही फक्त तुमच्या 10वीला मिळालेल्या गुणाच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे बिनधास्त राहा. जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचं सिलेक्शन फिक्स या ठिकाणी होऊन जाईल. काय काळजी करू नका. फॉर्म भरा. तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काही अजून तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये सांगा, त्यावरती मी तुम्हाला उत्तर देईल. काय काळजी करू नका, बिनधास्त राहा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.